नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस.व्ही. कशेट यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लास 10 सायन्स पार्ट 1 ची परफेक्ट स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे, जी फॉलो करून तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच 40 पैकी 40 मार्क्स किंवा 40 पैकी 39 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो, थोडा सुद्धा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मुलांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी स्क्रीनवरती काही चॅप्टर्स दाखवत आहेत। हे चॅप्टर्स असे आहेत जे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला अभ्यासायचे आहेत आणि यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सेकंड नंबर चॅप्टर पिरियोडिक क्लासिफिकेशन, थर्ड नंबर केमिकल रिएक्शन, 6 नंबर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, 7 नंबर लेन्सेस आणि मित्रांनो 10 नंबर स्पेस मिशन। हे चॅप्टर्स असे आहेत जे तुम्हाला मित्रांनो कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स मिळवून देणार आहेत आणि समजायला सोपे आहेत आणि तुम्ही मित्रांनो याला लवकर कव्हर करू शकता। त्यामुळे तुम्हाला याला पहिल्यांदा अभ्यासायचं आहे आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले चॅप्टर्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत। आता मी तुम्हाला चॅप्टर्स तर सांगितले, परंतु तुम्हाला या चॅप्टरचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते तुम्हाला मी सांगून देतो। मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला मी लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे। तुम्हाला मी दाखवतो आपला जो क्वेश्चन नंबर 1A आहे, 1B आहे आणि त्यानंतर खालीच आपला क्वेश्चन नंबर 2A आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन। मित्रांनो, गिव्ह सायंटिफिक रिझन हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सोडला तर मित्रांनो बाकीचे जे क्वेश्चन असतात मित्रांनो आपल्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमधील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। हे जे क्वेश्चन्स आहेत बाकीचे ते सर्व मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट बुक मधून विचारले जातात, म्हणजे तुम्हाला हे एक्सरसाइजच्या बाहेर असतात मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला एक्सरसाइजवरती फोकस करायचं नाही, तुम्हाला पाठांतरावरती फोकस करायचं नाही। मग नक्की अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो। मित्रांनो, जर तुम्हाला सायन्स पार्ट 1 च्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे। म्हणजे तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काय आहे ते समजलं पाहिजे, तर तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला मी सांगतो। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्कूलमध्ये असाल, कोचिंगमध्ये असाल, जर तुमच्या मित्रांनो तिथे चांगल्या प्रकारे सिलेबस कव्हर झाला असेल तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती एकदा वन शॉट लेक्चर्स पहा, रिव्हिजन होऊन जाईल आणि मी तुम्हाला काही नोट्स वगैरे प्रोव्हाइड केले आहेत। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते नोट्स डाउनलोड करा आणि ते नोट्स रिवाइज करा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील। परंतु जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, तुमचे स्कूल आणि कोचिंगचे मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेलं समजत नसेल, तर माझं असं ओपिनियन आहे, फुल लेक्चर्स आहेत यूट्यूबवरती, खूप चॅनल्सचे अवेलेबल आहेत। मी सांगत नाही कोणाचे पहा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आवडेल तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर मित्रांनो ते यूट्यूबवरती लेक्चर्स पहा आणि ते टॉपिक्स आहेत त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करा। कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत। आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, जरी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। आता प्रॅक्टिस कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती लास्ट इयर बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो। यामध्ये तुम्हाला मित्रांनो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, अशा प्रकारचे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत आपल्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये। ह्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 9चा 21 MLQ सेट मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉइन करा, 21 MLQ सेटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा। मित्रांनो, हे झालं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बद्दल। आता तुम्हाला मी सांगतो आपला क्वेश्चन नंबर 2A आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक्सरसाइजमध्ये जेवढे तुम्हाला सायंटिफिक रिझन्स भेटतात मित्रांनो आपल्या टेक्स्ट बुकमधील ते तेवढे सॉल्व्ह करा, ते परफेक्ट करा। एक्सरसाइजमधून विचारण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो आन्सर द फॉलोइंग, क्वेश्चन 3 जो आहे आपला आन्सर द फॉलोइंग, आणि त्यानंतर लास्ट जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला मी सांगतो जास्त करून टेबल्स, फ्लो चार्ट्स आणि डायग्राम्स विचारले जातात। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ऑल टेक्स्ट बुकमधील जे सगळे डायग्रामचे क्वेश्चन आहेत, फ्लो चार्टचे क्वेश्चन आहेत, टेबलचे क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला प्रिपेअर करायचे, ते परफेक्ट करायचे। आणि एक्स्ट्रासाठी तुम्हाला मी सांगतो आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती बोर्डचे PYQs मी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि प्लस मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस पेपर अवेलेबल करून दिलेले आहेत। त्यातील मित्रांनो तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस करू शकता तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची। जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केलं मित्रांनो तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये सायन्स पार्ट 1 च्या पेपरमध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।